विद्यार्थिनींनी निर्भय होणे गरजेचे. निर्भया कन्या अभियान शिबिर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि सुरगाणा येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान शिबिर गुरुवारी पार पडले. या शिबिरात प्रात्यक्षिके आणि व्याख्याने झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुण पाटील होते. यावेळी प्रज्ञा सकपाळ यांनी मुलींना मार्गदर्शन करताना सांगितले की महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सदृढ व सक्षम बनवणे ही समाजाची जबाबदारी आहे. समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान महत्त्वाचे आहे. वास्तविक महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे म्हणजे महिला सबलीकरण होय. भारत देशाला विकसित करण्यासाठी व परिपूर्ण विकासाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महिला सबलीकरण महत्त्वाचे ठरते. महाविद्यालयीन मुलींनी निर्भया ॲप डाउनलोड करून ठेवावे. संकट काळात ते फार उपयोगी ॲप आहे. कराटे प्रशिक्षक सकपाळ यांनी मुलींना संरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी जुदो कराटे प्रशिक्षण दिले. मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे याविषयी त्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. या प्रसंगी ॲडव्होकेट निलेश जाधव यांनी यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठीच्या कायद्यांचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉक्टर रवींद्र भंडारे यांनी केले. प्रास्ताविक डॉक्टर सुनील घुगे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास उपप्राचार्य विजय आयरे, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. रस्त्याने जाताना आता समजा असा हात पकडला, सपोज असा हात पकडला एकच तर आता हे बघा, नीट बघा. आता सपोज हा हात एखाद्याने पकडला, आपला मांडी एक प्रकरण झाला होता, एका मुलीचा असा हात पकडला तर तो तिला स्लॅप करत होता, बरोबर. तर आता हिने हिचा हात पकडलाय आणि स्लॅप करतो, तर ती कशी सोडवेल स्वतःला ते बघा. बघा तुम्ही काय केलंय, याचा वापर केला, बरोबर. परत एकदा बघा, हात वाकवून एल्बोनी पंच केला. त्याच्या कुठे केला पंच? मानेवर. कुठे केला पंच? आपले वीक पॉइंट कोणते त्यांचे? नेक, चेस्टचा मधला भाग आणि पायाचा मधला भाग. तर तिने आता कोणता वापरला? एल्बोनी नेकवर अटॅक केला, त्यामुळे ती स्वतःला सोडू शकते त्याच्यामध्ये. हात पकडल्यावर दुसऱ्या हाताने एका हाताने करून दुसऱ्या हाताने अटॅक केला. आता सपोज पाठीमागून एखाद्या मुलाने आपल्याला पकडलं तर स्वतःला कसं सोडवायचं? आता एक मुलगी जात आहे. आता सपोज हा आपला भाग आहे असा शर्टचा, कॉलरचा, तो सपोज एखाद्या मुलाने पकडला असा, तर आता ती कसं सोडवेल ते बघा तुम्ही. काय केलं हाताने पाय अडकून पाडून दिला खाली, बरोबर. समजलं? आता केस पकडले तर कसं सोडवणार? आता असे घट्ट केस पकडले, कसं सोडवणार ते? काय केलं तिने? पंच मारला. कुठे? मानेवर पंच दिला, त्यामुळे त्याची कशी ताकद संपून तो खाली पडून गेला. म्हणजे लगेच त्याचा हात तिने पकडले, असं जर पकडलं आपल्याला तर अशा वेळी कसं सोडायचं? आता ही मुलगी आहे ना, हा मुलगा आहे, तिला सोडायला काही आहे का पर्याय? तिने काय केलं? पायात अडकून तिला धक्का दिला मागे, बरोबर. पायाचा वापर ही कोणी पाय, एल्बो आणि पंच याचा वापर करून तिने एका सेकंदात तिला गाठ केला त्याला. आता सपोज असं पकडलं,
आपले दोन हात समोर. आता हा बॉय आहे, हा बॉय आहे, ही मुलगी आहे. असे केस पकडतात ना, हा लटा धरल्या तर काय केलं तिने, त्याच्या कुठे अटॅक केलाय, पायाच्या मधल्या बाजूला. बरोबर समजलं ना. सपोज आपली गळा पकडलाय, कोणी पकडता ना भांडणामध्ये, आपण नेली लावून एखाद्याला तो करेल.